गुड मॉर्निंग। पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास, सोबत पुण्याचा सुवास। मित्रांनो, सुचिरभूत झालेलो आहे, मस्त सकाळी वॉक झालेला आहे। आता 1-2 मीटिंग्ज आहेत पुण्यामध्ये रात्री, म्हणजे पहाटे उद्या आपल्याला पुण्याच्या परत बाहेर जायचं 2-3 दिवसासाठी। सो चला, गाडीचं चार्जिंग लावलेलं आहे, बरेच दिवसात गाडी चालवलेली नाही आहे, गाडी ऑन करू आणि निघूया। कॅफे पीटरमध्ये पोचलेलो आहे। याचे जे ओनर आहेत आशिष सर, त्यांच्याशी छोटीशी मीटिंग आहे, ते येत आहेत, त्यांची वाट बघतोय। बसलेलो आहे कॅफे पीटरमध्ये। अजूनही चालूच आहे। आपण फ्रेंच फ्राईज मागवलेत, हॉट गार्लिक फ्रेंच फ्राईज। सो मीटिंग उरकून घरी परत आलेलो आहे। आता तयारी करायची आहे, उद्या सकाळच्या इंदोरला आपल्याला जे जायचं आहे त्याची तयारी करायची आहे। सर्व जाऊया वर आणि भरूया बॅग। वेळ आहे अजून, पण उद्या पहाटे निघायचं आहे, पण तयारी सगळी बॅग भरणं आहे। सो चला जाऊया वर आणि तयारी करूया। बॅग भरलेली आहे, रात्रीचे पहाटेचे 3 वाजलेले आहेत आणि आपली फ्लाईट आहे पुणे एअरपोर्टवरून इंदोरसाठी। सो चला, खाली आपली कॅब येतेच आहे, आली, फोन आला की खाली जाऊ आणि निघूया पुणे एअरपोर्टला। गाडी आलेली आहे, जाऊया आणि बसूया गाडीमध्ये, निघूया एअरपोर्टला। एअरपोर्टला पोचलेलो आहे। चला जाऊया आतमध्ये। 5:20ची आपली फ्लाईट आहे इंदोरसाठी। सो जाऊया, डीजी यात्रा असल्यामुळे पटकन आज जाता येईल। आज जाऊया आणि बोर्डिंग पास घेऊ। मध्ये आलेलो आहे, बॅग स्कॅन करून घेऊया आणि इंडिगोच्या काउंटरला जाऊया आपण। तो बॅगेज ड्रॉपला आणि बोर्डिंग पास घ्यायला तर गर्दी होती, रांगेत उभं राहिलो। सकाळी पहाटेसुद्धा बऱ्यापैकी गर्दी होती। बोर्डिंग पास घेतलेला आहे, आता जाऊया लवकर, गर्दी आहे बहुतेक। सिक्युरिटी चेक करूया, कारण आता हळूहळू वेकेशन चालू होतील, त्यामुळे गर्दी वाढत जाणार आहे। जाऊया, सिक्युरिटी चेक करूया आणि
झालेलं आहे. आतमध्ये येऊन बसलेलो आहे आता, म्हणजे आलेलो आहे आता. चला फिरूया आणि काहीतरी पिऊया, काहीतरी छोटंसं खाऊया आणि वेळ झाली येऊन पडलेलो आहे. वेळ आहे अजून कमीत कमी आता 4 वाजता आहेत. 5:20ची फ्लाईट आहे. सो जरा करूया आराम. सो सकाळ सकाळी ब्रेकफास्ट करायची मजाच काय वेगळी आहे. पोहे आणि वॉटरमेलन ज्यूस घेतलेला आहे. सो घेऊया आनंद ब्रेकफास्टचा. सकाळी 4:30 वाजता पुणे एअरपोर्ट आलेलं आहे. गेटकडे या म्हणून. सो जाऊया गेटकडे लवकर आणि पटकन. आलेलो आहे. एकटाच बसमध्ये आहे. बस निघेल आणि आता आपला विमानापर्यंत पोहोचेल. फ्लाईटमध्ये येऊन बसलो आहे. विंडो सीट नेहमीप्रमाणे घेतलेली आहे. सो चला तर निघूया इंदोरकडे. सकाळी सकाळी पूर्वेकडून आकाशामध्ये ढगांच्या मध्येच सूर्यदर्शन झालं. म्हणजे ॲक्च्युली सूर्य दिसत नाही आहे, पण तुम्ही बघितलं तर पूर्ण अशी एक ऑरेंज किनार दिसते आहे ढगांच्या पाठीमागून. आणि सूर्याचा हळूहळू सूर्योदय होतो आहे. सूर्योदय विमानाच्या खिडकीमधून पाहण्याचा एक मस्त अनुभव आज आला. एअरपोर्टला लँड झालेली आहे. फ्लाईट उतरलेलो आहे. चला बॅगेज कलेक्ट करू आणि ओला वगैरे काय मिळते ते बघूया ऑर्डर. इंदोर म्हणजे मध्य प्रदेशमधील इंदोर. आत्तापर्यंत या शहराच्या खाद्य संस्कृतीबद्दल ऐकलं होतं. इंदोरच्या बाकीच्या, कारण इथला सराफा गली किंवा 56 दुकान ह्याच्याबद्दल ऐकलं होतं. ते आता अनुभवायची संधी मिळणार आहे. आणि इंदोरमध्ये पहिलं विमानतळावर पाऊल ठेवलं. इथली संस्कृती, इथले जे काही प्रेक्षणीय स्थळं आहेत किंवा उज्जैन आहे, याचं ब्रँडिंग इथे मला पाहायला मिळालं. खरं तर मध्य प्रदेशमध्ये माझीही येण्याची पहिलीच वेळ आहे आणि या विमानतळावर सुद्धा येण्याची पहिली वेळ आहे. सो पुण्यापासून इंदोरला फ्लाईट आहे, कधीतरी जाऊया असं वाटलं होतं. सो आपला जो बेल्ट आहे जिथे बॅगेज आपले मिळतील तिकडे आलो. तिकडे बॅगेज घेण्याच्याच आधी मला इकडे कोपऱ्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या काही गोष्टी ठेवल्या मिळाल्या. या अहिल्यादेवी होळकर ज्यांनी आपलं काशीचं मंदिर बांधलं, असे बरेच कार्य त्यांनी केले. त्यांना इंदोरवासियांनी
एअरपोर्टला तर त्यांचं नाव दिलंच आहे, पण एअरपोर्टवर त्यांच्या काही आठवणी जतन केलेल्या आहेत आणि त्यांचे फोटो असू दे, जपमाळा असू दे, त्यांच्या पादुका असू दे, या सगळ्या इथे ठेवलेल्या आहेत. सो तुम्हीसुद्धा पहा आणि त्यांना नमस्कार करा. सो इथं बॅग यायची वाट बघतोय. आपली बॅग आली की घेऊया आणि निघूया. बाहेर आलेलो आहे आणि इथे लोकल टॅक्सी काउंटरलाच हॉटेलपर्यंत टॅक्सी बुक केलेली आहे. सो जाऊया आतमध्ये, बसूया टॅक्सीमध्ये जाऊया. सो कॅबमध्ये बसलेलो आहे, आता जाऊया हॉटेलला. सो तुम्ही या व्हिडिओमध्ये माझी पुण्यापासून ते इंदोरपर्यंतची जर्नी पाहिली. आत्ताच आपण विमानामधून उतरलो आहे. सो आता जाऊया हॉटेलवर, फ्रेश होऊया आणि तुम्ही माझी पुढची इंदोरमधली जी जर्नी आहे, इंदोरमधला जो माझा प्रवास आहे, हे पाहणार आहात पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये. सो पाहत राहा इंदोर सिरीज आणि माझा हा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.